श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचे अनुभव खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात। प्रत्येक भक्ताला काही ना काही शिकवून जात असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचे अजून काही लोक आहेत की ती भक्त झालेले नाहीत, स्वामींवर त्यांचा विश्वास नाही, परंतु ज्या वेळेस असे अनुभव ऐकतात त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये देखील असं वाटतं की खरोखर स्वामी असे चमत्कार करत असतील तर आपण देखील भक्तीमध्ये यावं। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचे अनुभव खरोखरच मनाला काळजाला भिडणारे असतात आणि आजचा देखील अनुभव नेमका असाच आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही। मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते की आयुष्यामध्ये तुम्ही कितीही कष्ट केलं, तुम्ही कितीही प्रयत्न केले, तर त्याबरोबरच ईश्वराची भक्ती जर करत असाल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही। मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे तुमचे प्रयत्न असतील आणि प्रामाणिक कष्ट असेल आणि त्याचबरोबर ईश्वराची साथ असेल तर मात्र तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात। श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही। आज ना उद्या त्याचे फळ हे नक्कीच तुम्हाला मिळत असते आणि स्वामी हे असेच आहेत की प्रत्येक भक्ताचे काहीही ठेवत नाहीत। जर एखाद्या भक्ताने एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हटले तर त्याचं देखील वेळ आल्यानंतर व्याजासकट स्वामी त्याला परत करत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये तुम्ही कितीही कष्ट केलं असलं तरी देखील काहीही हरकत नाही, परंतु जर तुम्ही ईश्वराची साथ नसेल तर तुमच्या कोणत्याही कष्टाला किंवा तुम्ही किती कमवलं आहे याला काहीच अर्थ नसतो। मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे सुख समाधान आनंद असतो तिथे ईश्वर प्राप्ती असते। मित्र आणि मैत्रिणींनो, जी लोक ईश्वराची भक्ती करत असतात त्या लोकांच्या मनामध्ये एक वेगळं समाधान असतं, एक वेगळं सुख असतं आणि वेगळाच आनंद असतो जो ईश्वराच्या भक्तीमध्ये असतो। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला देखील भाग्य असावं लागतं। जो भक्त ईश्वराच्या स्वामींच्या सानिध्यामध्ये येत असतो तो खरोखरच भाग्यशाली असतो, कारण श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि तुम्हीच विचार करा, जे ब्रह्मांडाचे नायक त्यांची जर भक्ती करत असतील तर ती देखील भक्त किती पुण्यवान असतील। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ असे आहेत की त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही, त्यामुळे आयुष्यामध्ये स्वामींची भक्ती येणं हे देखील खूप महत्त्वाचं काम आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, सुरुवात फक्त करायची आपण असते, तिथून पुढे स्वामी ठरवतात की कोणाकडून किती भक्ती करून घ्यायची आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला फक्त निस्वार्थ भावनेने सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर स्वामी सर्व काही तुमचे दुःख अडचणी संकटे दूर करत असतात। जरी तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, अडचणी आहेत, अडचणी पिछात सोडत नाहीत आणि यासाठी जरी तुम्ही स्वामींच्या भक्तीमध्ये आला असाल, म्हणजे तुम्ही स्वार्थापोटी जरी स्वामींच्या भक्तीमध्ये आला असाल तरी देखील जर तुम्ही निस्वार्थ भावनेने भक्ती करत असाल तर त्यावेळेस मात्र स्वामी हे नक्कीच प्रसन्न होत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, कधी कधी काही लोकांना असं वाटत असतं की स्वामींची भक्ती केल्यानंतर फळ भेटेल का, तर अशा लोकांना स्वामींची भक्ती केल्यानंतर लवकरात लवकर फळ भेटत नाही, कारण त्या लोकांची परीक्षा घेतली जात असते। परंतु अशी देखील काही लोक आहेत की ती स्वामींच्या भक्तीमध्ये येतात आणि त्यानंतर निस्वार्थ भावनेने वेड्यागत स्वामींची भक्ती करतात, त्यानंतर मात्र स्वामी लगेचच अशा भक्तावरती प्रसन्न होत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा अनुभव देखील खूपच मन हेलावणारा अनुभव आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस तुम्ही हा अनुभव ऐकाल त्यावेळेस तुमच्या नक्कीच डोळ्यातून पाणी येईल, असा हा मनाला काळजाला भिडणारा अनुभव आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, एका ताईंचा हा अनुभव आहे आणि या ताईंच्या आयुष्यामध्ये खरोखरच खूप वाईट दुःख संकटे असं म्हणजे त्यांना चहूबाजूंनी संकटांनी घेरलेलं होतं आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये इतकी वाईट परिस्थिती की कधी कधी असं होत असतं की एखाद्याच्या आयुष्यामध्ये खूप संकट आलं तर त्याच्या आयुष्याचा जोडीदार जो असतो तो तरी कमीत कमी साथ देत असतो,
परंतु या ताईच्या आयुष्यामध्ये असं झालं की त्यांचा जो आयुष्याचा जोडीदार होता याने देखील साथ सोडून दिली. त्याबरोबरच काळाचा घात झाला, म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या मुलांवरती असा आजार आला, त्यांच्या मुलांना असा आजार झाला की संपूर्ण भारतामध्ये त्या आजाराचं निधनच नाही. म्हणजे तो आजार असा होता की त्या ताईंच्या एकट्याच मुलाला झालेला तो आजार होता. त्यामुळे ते तिथून पुढे आता काय करायचं, जिथे औषधच बनलेली नाही तर त्या आजारावर उपचार कसा करायचा, असा त्या ताईंच्या मुलाला आजार झाला. मित्र आणि मैत्रिणींनो, त्या ताईंच्या या अनुभवातून खूप काही शिकायला भेटणार आहे. जी तरुण पिढी आहे त्यांना देखील एखादा चुकीचा निर्णय आयुष्यामध्ये किती त्रास देऊ शकतो हे देखील आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. त्याचबरोबर ताईने दुसऱ्या जातीमध्ये प्रेम विवाह म्हणजे लव्ह मॅरेज केलेलं होतं. इंटरकास्टमध्ये त्यांनी लव्ह मॅरेज केलं होतं आणि त्यानंतर त्यांना म्हणजे एखादी गोष्ट घाई गडबडीमध्ये केल्यानंतर कोणत्या पद्धतीचा त्रास सहन करावा लागतो. आणि कमी वयामध्ये ज्यावेळेस तुम्ही 18 वर्ष झाल्यानंतर सरकारने सांगितलं की स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात, परंतु असं नसतं. कधी कधी बालिश बुद्धी सुद्धा असू शकते आणि त्यामध्ये असा काही चुकीचा निर्णय होतो आणि त्यानंतर खूप संकटांना दुःखांना सामोरे जावं लागतं. असाच या ताईंचा अनुभव आहे आणि हा अनुभव तुम्हाला ऐकल्यानंतर तुमच्या देखील काळजाचं पाणी पाणी होईल, जसं माझ्या झालं होतं. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया त्या ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग त्या ताई सांगायला सुरुवात करतात. नमस्कार, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझं नाव प्रियंका कांबळे आणि मी 12वी मध्ये शिकते. माझ्या आई वडिलांच्या घरी माझं खूप आनंदाचे दिवस, खूप समाधानाचे दिवस. मी माझ्या आई वडिलांच्या घरी एक लाडकी आणि सर्वात लहान नाजूक मुलगी. घरामध्ये सर्वजण माझी काळजी करणारे, म्हणजे प्रत्येकाला वाटत होतं की ही खूप नाजूक आहे, हिच्याशाने काहीही होऊ शकत नाही. परंतु माझं कॉलेज लाईफ आणि कॉलेज लाईफ मध्ये असं झालं की काही म्हणजे काही शरीरामध्ये बदल होत असतात आणि त्याचंच बळी म्हणजे मला एका मुलावरती प्रेम झालं आणि त्यानंतर 12वी मध्येच असं झालं की माझ्या म्हणजे आमचं रिलेशन एवढं वाढत गेलं आणि रिलेशन वाढत गेल्यानंतर घरच्यांना समजलं. त्यावेळेस माझी 12वी पूर्ण झाली होती आणि मी 12वीच्या नंतर FY ला ऍडमिशन घेतलं होतं आणि त्यानंतर मी कलिना युनिव्हर्सिटीमध्ये FY साठी ऍडमिशन घेतलं आणि त्यानंतर ऍडमिशन झालं. त्यावेळेस माझे सर्व डॉक्युमेंट 12वीच्या नंतरची ते युनिव्हर्सिटीमध्ये सबमिट केली आणि त्यानंतर 12वीचा रिझल्ट म्हणजे FY ला ऍडमिशन घेतलं होतं आणि त्याच काळामध्ये असं झालं की माझ्या घरच्यांना माझ्या रिलेशन बद्दल समजलं आणि रिलेशन बद्दल समजल्यानंतर नेमकं 12वी मध्ये 18व संपून 19व वर्ष लागलेलं होतं आणि त्याच बरोबर त्या घरच्यांना सर्व काही समजलं. त्यामुळे असं गोंधळून गेले की त्यावेळेस काहीच समजलं नाही. आमच्या सोसायटीमध्ये म्हणजेच आमच्याच घराच्या समोर राहणारे इंटरकास्ट मध्ये तो मुलगा होता आणि त्यावेळेस एवढा गोंधळ उडाला की त्यावेळेस कोणता निर्णय घ्यावा, काय करावं हे देखील समजेना आणि त्यावेळेस मी निर्णय घेतला की आपण दोघांनी लग्न करायचं आणि त्यानंतर लग्न केलं. लग्न केल्यानंतर तो दुसऱ्या जातीचा, मी दुसऱ्या जातीच्या, अशा पद्धतीचे म्हणजे 2 जातींमध्ये लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर घरचे आई वडील साहजिकच आहे, कारण कोणत्याही मुलीने जर असा निर्णय घेतला तर आई वडिलांना आनंद होणार नाही. ते देखील त्यांना देखील खूप दुःख झालं आणि त्यांनी माझ्या बरोबर जे रिलेशन होते, जे नातं होतं ते सर्व काही संपून टाकलं. त्यांनी मला तोंड दाखवू नकोस म्हणजे अशा पद्धतीने की तू आमच्यासाठी मेली आहेस, अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा राग म्हणजे त्यांनी सर्व काही स्वतः बोलून दाखवलं. म्हणजे आणि साहजिकच आहे, असं चुकीचा निर्णय घेतल्यानंतर असं घडू शकतं आणि त्यानंतर आई वडिलांनी नातं सोडून दिलं. म्हणजे त्यांनी आता माझ्याशी कोणतंच नातं ठेवलं नव्हतं आणि त्यानंतर सासरच्यांकडे मी आले. तेथे आल्यानंतर लग्न करून त्यांचं देखील वागणं काही दिवस चांगलं होतं, परंतु त्यांनी मला पुढे शिकण्यासाठी नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की आता पुढे शिकायचं नाही तर आता घरची जी कामं आहेत ती करायची आणि त्यानंतर हळूहळू सुरुवातीचे काही दिवस खूप चांगले गेले आणि त्यानंतर मला काही दिवसानंतर माझी पहिली मुलगी राहिली आणि तसेच म्हणजे आनंदाचे दिवस होते, काही सुखाचे दिवस होते. मिस्टर कमवत होते, ते आणून देत होते आणि त्यानंतर एक मुलगी हळूहळू 4-5 वर्षाची झाली आणि त्यानंतर दुसऱ्यांदा दिवस गेले आणि दुसऱ्यांदा दिवस गेल्यानंतर देखील
असं वाटू लागलं होतं की मिस्टरांच्या ज्या सवयी आहेत त्या बदलायला लागलेल्या आहेत. म्हणजे त्यांचं घरातलं वागणं, बोलणं, उठणं, बसणं, त्याचबरोबर सासूचं बोलणं, अशा पद्धतीने सर्व काही वेगळं वेगळं वाटत होतं. म्हणजे घरामध्ये जाणवून येत होतं, असं म्हणजे वेगळं वाटत होतं. आणि त्यानंतर असं झालं की मला दुसऱ्यांदा मुलगा झाला. म्हणजे पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा झाला. आणि आता सुखी कुटुंब झालं होतं. आणि त्यानंतर मिस्टरांच्या सवयी एवढ्या बदलल्या की त्यांना बाहेरच्या स्त्रियांचा नाद लागला, बाहेरच्या बाईचा नाद लागला. म्हणजे ते सतत दारू प्यायला लागले, ते बाहेरच राहू लागले. आणि त्यानंतर असं मला जाणवू लागलं की आता करायचं काय. त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऐकायलाच तयार नाहीत. म्हणजे आता मनामध्ये असं वाटू लागलं की या व्यक्तीला बाहेरचा नाद लागला आहे आणि आता आपण काहीही करू शकत नाही. त्यावेळेस मी त्यांना समजून सांगितलं, त्यावेळेस म्हणजे भांडून सांगितलं, प्रेमाने सांगितलं, सासूबाईंना सांगायला लावलं. पण त्यांनी देखील माझी साथ सोडली. त्यांनी त्यांनी मला सोडून द्यायचं, म्हणजे ते सासू-सासरे देखील माझ्यापासून दूर झाले. ते मला म्हणाले, की "तू आणि तुझा नवरा बघ, आम्ही काय करू शकत नाही." म्हणजे त्यांनी देखील मला सोडून दिलं. आणि त्यानंतर मिस्टरांचं हळू असं झालं, की त्यांनी मला सोडून, म्हणजे थोडक्यात सोडूनच दिलं. ते बाहेरच राहू लागले, ते घरीच येईना, असं झालं. आणि त्यानंतर एवढा वादावाद झाला, की वादावाद झाल्यानंतर मी माझा जो मुलगा होता, तो मुलगा आणि माझी मुलगी घेतली. आणि घेतल्यानंतर मी माझ्या एका क्लासमेट वर्गातल्या मुलीला फोन केला. आणि फोन केल्यानंतर तिला मी म्हटलं, की मला रूम हवी आहे. आणि त्यावेळेस तिने तिच्या भावाला आणि म्हणजे वहिनीला विचारलं. आणि त्यानंतर त्यांनी त्यांची जी रूम होती, ती रूम मला भाड्याने दिली. आणि त्यानंतर मी तिथे जाऊन राहू लागले. आणि तिथे जाऊन राहू लागल्यानंतर हळू असं झालं, की जे मिस्टर होते ते त्यांच्या घरी आणि त्यांच्या आई-वडिलां, पण त्यांनी मला कधीही ये जा असं काहीच म्हटले नाहीत. आणि त्यानंतर आई-वडिलांच्या कानावरती माझ्या अशा गोष्टी पोहोचू लागल्या, की मी खूप दुःखात आहे, मला खूप त्रास होत आहे. आणि त्यानंतर मी कपडे, धुणे, भांडी अशा पद्धतीची लोकांच्या घरोघरी जाऊन कामे करायला लागली. कारण मुलं होती, मुलांच्यासाठी काहीतरी करावं लागणार होतं. आणि मिस्टर तर असं मिस्टरांचं होतं, की दारू पिऊन पडायचे, बाहेरच्या बायकांचा नाद लागला होता. ते सतत बायकांच्याच नादी असायचे. त्यांना कोणत्याही प्रकारचं, मुलांचं, माझं कशाचंही घेणं-देणं नव्हतं. आणि त्यानंतर असं झालं, की माझ्या आयुष्यामध्ये स्वामी कोण आहेत, मी कधी पाहिलं देखील नव्हतं. त्यांचं नावही कधी ऐकलं नव्हतं. त्यामुळे स्वामी सेवा करायचं हे तर विषयच नाही. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये स्वामींचं काहीच नाही, की स्वामी कोण, काय, काही नाही. आणि त्यानंतर असं झालं, की माझ्या आयुष्यामध्ये अडचणी या अशाच चालू होत्या. आणि त्यानंतर हळू माझा मुलगा 3 वर्षाचा झाला. आणि तोपर्यंत माझं आयुष्य, म्हणजे मी स्वतः कमवत होते. माझ्या मुलांसाठी मी खर्च करत होते. आणि त्यानंतर असं झालं, की माझ्या आई-वडिलांना वाटल्यानंतर आई-वडिलांनी काय केलं, आम्हा दोघांनाही बोलवून घेतलं. आणि बोलवून घेतल्यानंतर माझ्या मिस्टरांना सांगितलं, की "आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. तुम्ही असं काही वागू नका. तिला देखील खूप त्रास होत आहे. 2 मुलं तुमच्या दोघांची आहेत. तुम्ही सुखी संसार करा." असं मिस्टरांना समजून सांगितलं. त्यानंतर आई-वडिलांनी मला सपोर्ट करायला सुरुवात केली. आई-वडिलांनी त्यांना रिक्षा घेऊन दिली. त्यांना म्हणाले, की "तुम्ही ही रिक्षा चालवा, काही पैसे घरामध्ये द्या. तुमचा देखील संसार सुखाचा होईल." परंतु त्या व्यक्तीने असं केलं, की त्या रिक्षाकडे काहीच लक्ष दिलं नाही. ना रिक्षा चालवली, नाही काही केलं. आणि मला देखील माझ्या आई-वडिलांनी समजून सांगितलं, की त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नसेल, त्यामुळे कदाचित तो व्यक्ती अशा पद्धतीचा वागत असेल. परंतु जर आम्ही त्याला सपोर्ट केला, तर तो नक्कीच सुधरेल. त्यावेळेस त्यांचं ऐकल्यानंतर मी देखील होकार दिला. आणि मी त्यांच्या होकाराला सहमत झाले. आणि त्यानंतर आम्ही तेथे राहू लागलो. परंतु तो व्यक्ती घरीच येईना, तो बाहेरच राहू लागला. आणि त्यानंतर असं झालं, की मुलगा आपला आजारी पडला, की काय मुलगी आजारी पडली, मी आजारी पडली, काहीही नाही. तो व्यक्ती असाच बाहेर दारू प्यायचा, तिकडेच बायका नाचवायचा, म्हणजे असाच त्याला बाहेरचा पूर्ण तो वेडा झाला होता. म्हणजे बाहेरच्या नादात पूर्ण वेडा झाला. त्याला संसार, आपली मुलं, मुलगी किंवा आपली बायको काही कशाचंही घेणं-देणं नव्हतं. आणि त्यानंतर असं झालं, की माझा जो 3 वर्षाचा मुलगा होता, त्या मुलाला हळू असं, म्हणजे शीला सुद्धा बसता येईना. तो असा उभा राहूनच शी करू लागला. म्हणजे अचानक. आणि मी तर दररोज सकाळचं जायचे कपडे लोकांच्या घरी काम करण्यासाठी. आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजताच घरी यायचे. त्यामुळे मला एवढं, म्हणजे घरामध्ये आपण एवढं लक्ष देऊ शकत नव्हतो. आणि त्यावेळेस मला एके दिवशी असं जाणवलं, की त्याला शीलाच बसता येईना. तो उभा राहून शी करतो आहे.
आणि अशा पद्धतीनं मग त्यावेळेस मला कसं वाटलं, की काही मुलं हट्टाने किंवा एखाद्याचं पाहून अशी करत असतात. त्यावेळेस मी त्याच्यावरती ओरडले, की "तू असा उभा राहून शी का करत आहे? तुला खाली बसून शी करायला किती वेळा सांगितलं?" परंतु तो काहीच बोलला नाही. मग एके दिवशी मी रागारागाने तो ज्यावेळेस शीला टॉयलेटमध्ये गेला, त्यावेळेस मी त्याला रागारागाने असं दाबलं. म्हणजे खाली बस म्हणून दाबलं. तर त्यावेळेस तो एकदम कळवळला, एवढा रडला, की मला असं वाटलं, की ह्याला काहीतरी त्रास होत आहे. आणि त्यानंतर त्रास होत आहे म्हटल्यानंतर मी असं विचार केला, की आता आपलं इन्कम तरी एवढं नाही. त्यावेळेस मग मी हॉस्पिटलला त्याला घेऊन जायचं. सरकारी ज्या मुंबईमधील हॉस्पिटल आहेत, कारण मी मुंबईमध्ये राहणारे आहे आणि तिथे हॉस्पिटलमध्ये मी घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी ट्रीटमेंट वगैरे केली. त्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, की याच्या म्हणजे आपण पूर्ण शरीराची चेक करूया, की याला असं काय होत आहे. डॉक्टरांनी ज्यावेळेस त्याचं शरीर पाहिलं, तर त्याच्या शरीरामध्ये म्हणजे पाठीमागचा जो पायाचा भाग आहे, मी तुम्हाला दाखवते आणि अशा पद्धतीने पाठीमागच्या पायाच्या भागावरती पूर्ण अशा गाठी झालेल्या होत्या. त्याच्या शिरा पूर्ण फुगलेल्या होत्या. त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं, की आपण याचं पूर्ण चेकअप करूया आणि चेकअप केल्यानंतर याचं काय निदान आहे, याच्यावरती काय उपचार करावा लागेल, की आणि हा नेमकं याला काय होत आहे, की जेणेकरून त्याचे पायच वाकत नाहीत. त्यावेळेस पूर्ण चेक केलं. चेक केल्यानंतर डॉक्टरांनी असं सांगितलं, की याच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम बनत आहे. आणि त्यानंतर त्याचं कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त आहे आणि जसं आपलं शरीर कॅल्शियम बनवतं स्वतःच्या शरीरापुरतं, पण याचं शरीर जे आहे ते प्रमाणापेक्षा जास्त कॅल्शियम बनवत आहे आणि जेवढं शरीरासाठी लागत आहे त्याचा तर वापर होत आहे. परंतु जे जास्त कॅल्शियम आहे, त्या जास्त कॅल्शियममुळे याच्या पायामध्ये अशा गाठी बनलेल्या आहेत, त्याच्या शिरा फुगलेल्या आहेत आणि त्यामुळेच त्याला वाकता वगैरे येईना. आणि त्यानंतर मग आता डॉक्टरांनी सांगितलं, की जो तुम्ही लहान मुलांचा दवाखाना आहे, तेथे तुम्ही त्याला घेऊन जा. डॉक्टरांनी सांगितलं, की तुम्ही वाडियाला त्याला घेऊन जावा. आता मी पहिल्यांदाच एकटी एवढा ट्रेननं प्रवास करायचा. त्यावेळेस मग मी ठरवलं, की आपण त्याला घेऊन जायचं. कारण त्याची परिस्थिती खूपच बिकट होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला घेऊन दवाखान्यात जाणं खूप गरजेचं होतं. त्याला खूप त्रास होत होता आणि त्यानंतर आम्ही त्याला परेलला घेऊन गेले. म्हणजे मी एकटेच त्याला ट्रेननं घेऊन गेले. तो लहान मुलांचा दवाखाना होता. तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी चेक वगैरे केले, त्याचे रिपोर्ट पाहिले. डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टर म्हणाले, की हा आजार खरोखरच खूप दुर्मिळ आहे. म्हणजे भारतामध्ये असा आजारच नाही. त्यामुळे आम्ही याच्यावरती ट्रीटमेंट तरी कशी करणार? परंतु आपण पाहूया अजून याच्यावरती आपण उपाय वगैरे करूया. त्यानंतर त्यांनी मला बोलवलं. बोलवल्यानंतर सांगितलं, पूर्ण समजून सांगितलं, की हा आजारावर औषध वगैरे निघालेलं नाही. त्यामुळे आपण याच्यावरती सर्व्हे करूया, की कोणत्या औषधाने याला काय होत आहे किंवा कोणतं औषध वापरल्यानंतर याच्या शरीरावरती काय परिणाम होत आहे, हे आपण करून पाहूया. नाहीतर तुम्ही म्हणसाल, की माझ्या मुलावरती कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट वगैरे तुम्ही करत आहात. परंतु त्यांनी मला पूर्णपणे समजून सांगितलं, की "मॅडम, हा आजार आपल्या भारतामध्ये नाही. हा आजार एकमेव तुमच्या मुलाला झालेला आहे. त्यामुळे या आजारावरती अजूनही औषधं निघालेली नाहीत. त्यामुळे आपण याच्यावरती सर्व्हे करूया, की कोणत्या औषधाने काय उपाय होत आहे." आणि त्यानंतर आता मलाही हे पटत होतं आणि त्यानंतर मी देखील डॉक्टरांना हो म्हटलं. डॉक्टरांना माझा प्रॉब्लेम काय आहे, ते देखील सांगितलं. डॉक्टरांनी मला सांगितलं, की तुम्ही असं करा, की जाऊन येऊन तुम्हाला येणं होत असेल, तर तुम्ही या. कारण त्याची पूर्ण टेस्ट करावी लागेल. आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्या पद्धतीने मग मला दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी बोलवल्यानंतर माझे मिस्टर हे असेच बाहेर असायचे. त्यांना मुलगा आजारी आहे, मुलाला खूप त्रास होत आहे, याच्याशी काहीच नाही. घरी आले तर सतत भांडायचे, पैसे दे म्हणायचे. नाही त्या गोष्टीसाठी म्हणजे बोलायचे आणि वाद व्हायचा. त्यापेक्षा ते आलेच नाही आणि येतही नव्हते घरी. त्यांना आता पूर्ण ते बिघडलेले होते. त्यांना कोणत्याच प्रकारची काहीच काळजी नव्हती. एवढा मुलगा आजारी आहे, परंतु त्यांचं काहीच नाही आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, की आपण त्याच्या पूर्ण शरीराची म्हणजे लहान-लहान केसागत सुद्धा शरीरामध्ये ज्या शिरा असतात, त्यांची सुद्धा आपण ट्रीटमेंट म्हणजे त्याचं सुद्धा आपण पाहूया, की कशामुळे हा आजार होतोय किंवा काय कारण आहे हे कॅल्शियम बनण्याचं. त्यावेळेस त्यांनी पूर्ण शरीराची टेस्ट करायची ठरवली आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पूर्ण शरीराची एका ना एका शिरेची टेस्ट केली.
परंतु त्याच्यामध्ये त्यांना काही सापडलं नाही। त्यावेळेस डॉक्टर देखील हताश झाले आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्यानंतर नेमकं त्याच वर्षी लॉकडाऊन पडला। आता लॉकडाऊन पडला, आता मी या मुलाला घेऊन कुठे कुठे जाणार, एकटीच घरातलं सर्व काही पाहायचं, म्हणजे मुलगी होती तिच्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवायचा। आणि त्यानंतर आई वडिलांनी सपोर्ट करायला सुरुवात केल्यानंतर आई वडील देखील म्हणाले की तू फक्त दवाखान्याचं बघ, आम्ही घरातलं सर्व काही पाहतो। त्यानंतर ते डबा वगैरे बनवून घरी आणून ठेवायचे। आणि त्यानंतर लॉकडाऊन पडलं। लॉकडाऊन झाल्यानंतर लॉकडाऊन चालूच होतं, त्यामुळे माझी जी घरकामाची कामं होती ती पूर्णपणे थांबली होती, पैसा येणं बंद झालं होतं। आता करून करून करणार तरी काय, जे जे होईल माझ्याशाने ते ते केलं मी। जे हॉस्पिटलला गेले तेथे देखील झालं। त्यानंतर जे हॉस्पिटलनं मला सांगितलं होतं की तुम्ही लहान मुलांच्या दवाखान्यामध्ये जे काही तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही लहान मुलांचे डॉक्टरच करू शकतील। त्यावेळेस लहान मुलांच्या डॉक्टर म्हणजे परेलच्या डॉक्टरांनी पूर्णपणे त्याची ट्रीटमेंट केली। त्यावेळेस डॉक्टर म्हणाले की आपण याचं ऑपरेशन करूया, ऑपरेशन केल्यानंतर ज्या त्याच्या पायामध्ये गाठी वगैरे आहेत त्याचं ऑपरेशन करूया आणि त्यानंतर बघूया की पुढे काय होतंय। आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यावेळेस तो माझा मुलगा म्हणजे आयुष त्याचं नाव, आणि तो आयुष 4 वर्षाचा झाला। म्हणजे मला 2 मुलं होती, म्हणजे मुलीचं नाव आर्या आणि मुलाचं नाव आयुष आणि मुलीचं नाव आर्या, अशा पद्धतीने। आणि मग आयुष त्यावेळेस 4 वर्षाचा झाला, म्हणजे ज्यावेळेस 3 वर्षाचा झाला होता तेव्हापासून नंतर तो आता 4 वर्षाचा झाला, म्हणजे अगोदर काही ट्रीटमेंट वगैरे झाली आणि त्यानंतर 4 वर्षाचा झाला। त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की आपण त्याचा जे शिरा आहे त्याचं ऑपरेशन करूया। आणि ऑपरेशन करूया म्हटल्यानंतर डॉक्टरांना मी सांगितलं की माझा प्रॉब्लेम काय आहे, माझ्या बरोबर अशी अवस्था झाली आहे की मी इंटरकास्ट मधील मुलाबरोबर लग्न केलं, त्यानंतर माझी अवस्था अशी झाली की मला सपोर्ट करणार कोणी नाही, ना मिस्टरांची साथ आहे। मी सर्व काही डॉक्टरांना उघड उघड सांगितलं माझा जो काही प्रॉब्लेम आहे। डॉक्टर म्हणाले की मॅडम तुम्ही पैशाची अजिबात सुद्धा काळजी करू नका, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मी अगोदर पैशाचं बोललो का। आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं आणि त्याच काळामध्ये असं झालं की माझे जे मिस्टर होते त्यांना मी सांगितलं की तुम्हाला आपल्या मुलाचं ऑपरेशन करायचं आहे आणि त्याच्यासाठी देखील तुम्हाला काहीतरी मदत करावी लागेल। त्यावेळेस ते म्हणाले की माझ्याकडेच एका बाईचे 25,000 रुपये आहेत आणि ती मला टॉर्चर करत आहे, बाई मला खूप त्रास देत आहे आणि त्यासाठी मला तिचे 25,000 रुपये द्यायचे आहेत आणि मी तुला कुठून ऑपरेशनसाठी पैसे देऊ। त्यानंतर मी बचत गटावरती लोन घेतलं आणि त्यांना मी म्हणाले की तुम्हाला मी 25,000 रुपये देईन आणि त्यानंतर बचत गटावरती लोन काढल्यानंतर ते 25,000 रुपये तुम्हाला देईन आणि त्यानंतर तुम्ही त्या बाईला तुमचे पैसे देऊन टाका आणि तुम्ही परत या। परंतु नेमकं असं झालं की डॉक्टरांनी त्याच दिवशी मला सांगितलं की उद्या तुमच्या मुलाचं ऑपरेशन करायचं आहे आणि ऑपरेशनसाठी खर्च थोडाफार तरी तुम्हाला खर्च करावा लागेल। आणि त्यानंतर जसं डॉक्टरांनी सांगितलं त्या पद्धतीने झालं असं की ऑपरेशनसाठी ऑपरेशनसाठी त्याला घेऊन जायचं होतं। मी त्यांना म्हणत होते की ऑपरेशनसाठी तुम्ही त्याला घेऊन जायचं, म्हणजे आपण दोघांनीही जायचं। तर त्यावेळेस तो माणूस घरातून हालेनाच, तो माणूस सतत माझ्याशी वाद घालायचा की मला तू म्हणाली होती की 25,000 रुपये देईन आणि तू 25,000 रुपये देत नाही, तू अशी बाई आहेस की तुझ्या बरोबर राहणं देखील चुकीचं आहे, असं काही बोलून ते दिवसभर माझ्याशी वाद घातला आणि परंतु ते काही मुलाला हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी घेऊनच गेले नाही। आणि त्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी दिवसभर असा वाद झाला आणि दुसऱ्या दिवशी मग मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन वगैरे केलं। तर त्यावेळेस डॉक्टर म्हणाले की आता ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे, परंतु आता याच्या शरीरामध्ये कोणता बदल होतोय आपण ते पाहूया। आणि त्यानंतर ऑपरेशन झालं, त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर ट्रीटमेंट म्हणजे औषधं वगैरे चालू ठेवली आणि त्याच काळामध्ये सुषमा जमाले या ताई म्हणजे या माझ्या मैत्रिणीची वहिनी होती आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही स्वामी सेवेत या, स्वामी सेवेत आल्यानंतर तुमच्या अडचणी खूप कमी होतील आणि त्यानंतर तुम्ही स्वामींची सेवा करा, तुम्हाला जेवढी जमेल त्या पद्धतीने तुम्ही स्वामींची सेवा करा, परंतु तुम्ही निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करा। स्वामींची सेवा केल्यानंतर तुमच्या
खरोखरच ताई असं मला वाटतं की तुमच्या अडचणी खूप कमी होतील. आणि त्यानंतर मी स्वामींची सेवा करायला चालू केली. सुरुवात तिथून झाली की मी स्वामींची सेवा हळू चालू केली. स्वामींची सेवा देखील घरामध्ये करायला लागली, जेवढे माझ्या यशाने होईल तेवढी. परंतु मी सतत श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र सतत माझ्या तोंडामध्ये सतत काम करत करत सुद्धा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असंच सतत चालू होतं. आणि त्यानंतर असं झालं की माझ्या आयुष्यामध्ये जे त्या मुलाचा जो आजार होता, ऑपरेशन केलं परंतु काहीच बदल झाला नाही. तो ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा त्याच्या शरीरामध्ये पुन्हा तेच गाठी वगैरे बनायला सुरुवात झालं. म्हणजे जे पूर्वी होतं त्याच पद्धतीने डॉक्टर त्याच्यावरती ट्रीटमेंट करत होते. त्यावेळेस मग मला असं वाटलं की याला जर प्रत्येक 6 महिन्याला जर ऑपरेशन करायचं म्हटलं तर या माझा लहानसा जो 4 वर्षाचा मुलगा आहे त्याचं काय होईल? आणि हे असंच इथून पुढे असंच चालू राहिलं की त्याच्यावरती खूप ट्रीटमेंट त्याच्यावरती, हा दवाखाना तो दवाखाना, असं म्हणजे सतत दवाखाना बदलत बदलत या दवाखान्यातून त्या. मग मी त्या लॉकडाऊन मध्ये कोणत्याही प्रकारचा एकही दवाखाना सोडला नाही. ज्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये पुन्हा त्या गाठी बनायला लागल्या त्यावेळेस मात्र मला खूप भीती वाटू लागली की प्रत्येक 6 महिन्याला जर मुलाचं ऑपरेशन करायचं म्हटलं तर त्याचा जीव आहे की नाही, त्याची काय पर्वा आहे की नाही. आणि त्यानंतर मग मी असं ठरवलं की आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचं. मग त्यावेळेस मी ठरवलं की ज्या मुंबईमध्ये सरकारी जी हॉस्पिटल होती त्या प्रत्येक हॉस्पिटल म्हणजे मग ते केम हॉस्पिटल असू द्या किंवा हिंदुजा हॉस्पिटल, त्यानंतर पनवेल, DY, जे प्रत्येक डॉक्टरांनी सांगितलं की आपण त्याला प्रत्येक गुरुवारी म्हणजे 8 दिवसांनी आपण त्याला एक इंजेक्शन देऊया. त्यानंतर त्याच्या शरीरामध्ये कॅल्शियम बनण्याचं प्रमाण कमी होत आहे का ते पाहूया. आणि त्यानंतर मी डॉक्टरांना देखील होकार दिला आणि मग गुरुवारचं त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले आणि तेथील प्रत्येक ओपीडीचा खर्च, एका ओपीडीचा खर्च 3000 रुपये अशा पद्धतीने होता. परंतु डॉक्टरांना मी सांगितलं होतं की माझ्याकडे पैसे नाही. त्यावेळेस डॉक्टरांनी समजून घेतलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की ताई, मॅडम तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या एका ओपीडीचं फक्त 250 रुपये घेऊ. आणि त्यानंतर आम्ही प्रत्येक गुरुवारी त्याला इंजेक्शन देण्यासाठी तिथे घेऊन जायची. परंतु ज्यावेळेस इंजेक्शन देऊन घरी यायचे त्यावेळेस त्याला खूप त्रास व्हायचा, उलट्या व्हायच्या, आयुषला एवढा म्हणजे भयंकर त्रास व्हायचा. आणि त्यानंतर त्याचं ते उलट्या होऊन होऊन त्याला खूप त्रास होऊ लागला. त्याचं म्हणजे त्याचं शरीर साथ देत नव्हतं त्या इंजेक्शनाला, एवढा त्रास होत होता. त्याच्या जिभीमध्ये असं होल पडलं होतं, इतका त्याला ते इन्फेक्शन होतं त्या इंजेक्शनाचं. आणि त्यानंतर जसा तो हळूहळू सुधारेल म्हणजे त्याच्या तब्येतीमध्ये थोडंसं म्हणजे त्याच्यातून तो उलट्यातून जरा बाहेर यायला लागला की पुन्हा गुरुवारी यायचा. अशा पद्धतीने त्याच्या उपचार एवढे झाले की त्याच्यावर एवढ्या ट्रीटमेंट झाल्या की त्याचं शरीर देखील सहन होईना, त्याला खूप त्रास होत होता. आणि त्यानंतर मी एवढं एवढं त्याच्यावरती ट्रीटमेंट होते त्यावेळेस मलाच खूप त्रास होऊ लागला. आणि स्वामींची सेवा तर चालूच होती, स्वामींचं नाव उठता बसता हे चालूच होतं, परंतु कोणत्याच प्रकारचं काहीच नाही. जो काही त्रास होत होता तो त्रास त्याला कंटिन्यू हा सहनच करावा लागत होता. आणि त्यानंतर असं झालं की त्याच्या जिभेला होल पडलं आणि त्या औषधाने, त्या उपचाराने त्याचं शरीर साथ देईना, त्याला खूप भयंकर त्रास होत होता. आणि त्यावेळेस मी दिवसभर काम करायचं, असं दुर्मिळ ठिकाणी काम भेटायचं. आता लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनमध्ये देखील कामाची खूपच चणचण होते. आणि त्यावेळेस कवचित ठिकाणी एखाद्या वेळेस काम मिळालं की त्यानंतर मी संध्याकाळी यायचे. संध्याकाळी आल्यानंतर असं व्हायचं की चिडचिड व्हायची. आणि त्यानंतर त्या मुलाचं पाहायचं की माझं पाहायचं. जर मी पुढे कामाला गेली की घरून लगेच फोन यायचा की प्रियंका, मुलगा खूप उलट्या करत आहे, आयुषला खूप त्रास होत आहे, आम्ही काय करू आता, आम्हाला काही सुचत नाही. आणि ते देखील घाबरून जायचे कारण त्यांना देखील काही सुचत नव्हतं. कारण एकच हॉस्पिटल होतं, तिथून घरून तिथून पनवेलला म्हणजे परेलला जायचं म्हटलं तर ट्रेनचा प्रवास होता. आणि त्यामुळे घरातली एवढी लोक सक्षम नव्हती, मीच एकटी प्रवास करायची, तिथे घेऊन जायचे. आणि लॉकडाऊन होतं त्यामुळे घरातील लोकही काही करू शकत नव्हती. मी फक्त त्याच्या आजारासाठी जाऊ शकत होती. आणि त्यामुळे ते देखील काही करू शकत नव्हते, ते मला फोन करून सांगायचे. त्यामुळे मला देखील त्रास. आणि त्यावेळेस अशी परिस्थिती झाली होती की कोणाचाच आधार नाही, फक्त आई वडिलांचा आधार. आणि त्यावेळेस मी असं ठरवलं की आपली दोन्ही मुलं घ्यायची आणि आपण जीव द्यायचा. ज्यावेळेस असं ठरवलं त्यावेळेस प्लॅनिंग देखील केलं की आपण आता दवाखान्यात म्हणून जायचं आणि त्यावेळेस ट्रेन मधून उडी टाकायची आणि आपला जीव द्यायचा. परंतु कितीतरी वेळा ज्यावेळेस मी असं प्लॅनिंग करायची की आपण असं करायचं, हिम्मत करायची, आपण जीव द्यायचा, त्यावेळेस असं व्हायचं की ऐन टायमिंगला मन साथ देत नव्हतं. कितीही प्लॅनिंग केलं तरी पण होत नव्हतं. म्हणजे त्याच्या
म्हणजे कितीही ठरवा परंतु काही घडत नव्हतं. जीव हा हिंमत होत नव्हती मरण्याची. खूप वेळा झाला असं आणि त्यानंतर पुन्हा असं ठरवलं की आता काहीही झालं तरी आपल्याला मरण्याची तर हिंमत येत नाही आणि त्यानंतर मग जसं आहे तसंच जगायचं. त्यानंतर एवढा त्रास झाला, एवढा त्रास झाला की आता ठरवलं की मुलाचा त्रास सहन होईना आणि कधीही झालं तरी आपल्या मुलाला जर त्रास झाला तर कोणतीच आई सहन करू शकत नाही आणि नेमकं याच पद्धतीने असं झालं की मुलाचा त्रास सहन होईना. त्यावेळेस स्वामींची सेवा चालू होती. स्वामींना मी म्हणाले की हे पहा स्वामी, जर तुम्हाला जर याला वाचवायचं असेल तर वाचवा आणि नसलं वाचवायचं तर याला मारून टाका. असा पण त्याला तो मरण यातना भोगत आहे. त्याला खूप त्रास होत आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते तुम्ही करा. आता मी त्याचं औषधं, उपचार, गोळ्या सर्व काही बंद करणार आहे. आणि आता तुम्हीच निर्णय घ्यायचा याला मारायचं की जगवायचं. असं स्वामींना सांगितलं आणि त्यानंतर मी त्या दिवशी गुरुवारचं स्वामींना सांगितलं आणि त्या दिवशी मी त्याला ओपीडीला घेऊन गेलेच नाही. आणि त्यावेळेस त्याची पूर्ण ट्रीटमेंट थांबवली. त्याच्यावरती इंजेक्शन, गोळ्या कोणत्याही प्रकार त्याला काहीही दिलं नाही. आणि त्यानंतर मी कामासाठी निघून गेले. त्यानंतर गुरुवारी मी संध्याकाळी कामावरून घरी आले आणि घरी आल्यानंतर 6 वाजता मी घरी आले आणि घरी आल्यानंतर 6:30 वाजता मी बसली होती. त्यावेळेस चहा घेत असताना मी स्वामींच्या मूर्तीकडे पाहिलं तर मूर्ती असं झालं होतं की स्वामींच्या मूर्तीला तिरका कट गेला होता. म्हणजे इथून असा असा तिरका कट गेला होता. म्हणजे पाठीमागून असा तिरका कट गेला होता आणि कट गेला होता आणि त्यावेळेस स्वामींची जी मान असते ती अशी गळून खाली पडली होती. त्यावेळेस मी खूप घाबरले की स्वामींच्या मानेला झालं काय? म्हणजे अचानकच मी देवपूजा केली सकाळी, परंतु कोणत्याही प्रकारची चीर वगैरे काहीही पडलेलं नव्हतं आणि अचानकच स्वामींशी मी सकाळी बोलले की असं झालंय आणि त्यानंतर काहीच नव्हतं आणि आताच अचानक स्वामींच्या मानेला कट का गेला आणि मान स्वामींची गळून का पडली? म्हणजे अशा पद्धतीने मला खूप टेन्शन आलं. त्यानंतर मी स्वामी सेवेकरी ज्या ताई आहेत त्या ताईंना फोन केला की अशानं असं स्वामींच्या मूर्तीच्या मान आहे ती गळून पडलेली आहे. त्यावेळेस म्हणजे त्यांनी सांगितलं पुढं की आपण पाहूया काय, म्हणजे मी देखील पुढे विचारते. आणि त्यानंतर असं झालं की त्या दिवशी मी माझ्या मुलाला गुरुवारी कोणत्याही प्रकारचं काहीही दिलं नव्हतं. कोणत्याही प्रकारचं औषध, इंजेक्शन, गुरुवारचं इंजेक्शन होतं ते देखील दिलं नव्हतं. सकाळपासून त्याच्यावर कोणत्याच प्रकारची ट्रीटमेंट, गोळी काहीही दिलं नव्हतं. आता त्याची परिस्थिती अशी झाली होती की त्याला खाणं मोजून, त्याला पाणी मोजून आणि त्यानंतर त्याची शी देखील चेक केली जात होती. परंतु कशातूनच त्याच्या आजाराचं उपचार काहीच निधन सापडत नव्हतं. डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केले होते आणि त्याला त्रास एवढा की त्याचं पोट भरून जेवण सुद्धा त्याला मी देत नव्हते. डॉक्टरांच्या प्रत्येक म्हणण्यानुसार मोजून मापून होतं. त्याने एवढाच त्रास सहन केला होता, एवढा त्रास सहन केला होता की मी तो म्हणजे मला तो सहन होईना. त्यामुळे मी थांबवलं सर्व काही. गुरुवारचं थांबवलं. गुरुवारच्या संध्याकाळी स्वामींच्या मान गळून पडली आणि त्यानंतर शुक्रवारचा दिवस देखील आला. शुक्रवारच्या दिवशी त्याला काहीच झालं नाही. म्हणजे मला असं वाटलं की आता हे तरपडेल, ह्याला काहीतरी होईल. म्हणजे त्या दिवशी मी पाहिलं की परंतु त्याला काहीच झालं नाही. त्या दिवशी मी कामाला देखील गेले नाही. मी घरीच थांबले. मला असं वाटत होतं की याचा उपचार पूर्ण थांबवलेला आहे. त्यामुळे याला काहीतरी नक्कीच होईल या विश्वासाने मी घरी थांबले. परंतु त्याला काहीही झालं नाही. तो तसाच जसा अगोदर होता त्याच पद्धतीने त्याला उलट्या वगैरे काही होत नव्हतं. म्हणजे तो नॉर्मल होता, परंतु त्याला वागता वगैरे काही येत नव्हतं. जसं त्याचा शिरा ताठ होत्या, गाठी झाल्या होत्या त्याच पद्धतीने तो होता. परंतु स्वामींची सेवा त्याच्यावरती पूर्ण ट्रीटमेंट थांबवली. शुक्रवारचा दिवस पाहिला की याला काही त्रास होतोय का? म्हणजे दवाखान्यात म्हणजे नाही नेला म्हणून कमीत कमी आई तरी जवळ असावी अशा पद्धतीने. आणि त्यानंतर त्याला काहीही झालं नाही. त्यानंतर मी शनिवारपासून माझी ड्युटी कंटिन्यू चालू ठेवली आणि चालू ठेवल्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये म्हणजे असं झालं की शुक्रवारी त्याला काहीच झालं नाही. मग मी पुन्हा ताईंना फोन केला की स्वामींची मान गळून पडली याबद्दल काही ताई तुम्हाला समजलं का? तर स्वामी सेवेकऱ्यांनी असं सांगितलं पुढून ताईंना की त्या मुलावर जे संकट होतं ते स्वामींनी स्वतःवर ओढून घेतलं आणि त्यामुळे स्वामींच्या मानेचा जो कट होता, म्हणजे मान जी गळली स्वामींची ती यामुळेच गळली. त्यांनी सर्वांनी सांगितलं की तुझ्या मुलाला जो त्रास होत होता तो स्वामींनी स्वतःवर ओढून घेतला आणि त्यामुळे स्वामींची मान गळून पडली. त्यानंतर मी स्वामींची जी मूर्ती होती ती मूर्ती विसर्जित केली
आणि मूर्ती विसर्जित केल्यानंतर स्वामींचा नंतर फोटो घरामध्ये अक्कलकोटला गेले. अक्कलकोटवरून स्वामींचा फोटो घरी आणला आणि घरी आणल्यानंतर माझा मुलगा हळूहळू एवढा बरा झाला की त्याला कोणत्याही प्रकारचा उपचार काही न करता आपोआप त्याच्या शरीरामध्ये पूर्ण बदल झाला. त्याचे जे पायामध्ये जे गोळ्या होत्या त्या आपोआपच विरघळू लागल्या आणि त्यानंतर तो हळूहळू चालू लागला. पाय हळूहळू त्याचे वाकू लागले. काही नाही, कोणत्या प्रकारचा दवाखाना नाही, काही नाही. घरी फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवून, काही नाही बाकी, स्वामींना जसं सांगितलं होतं. आणि त्यानंतर मी देखील विसरून गेले, स्वामींना काही त्यानंतर बोलले नाही. फक्त स्वामींचं नाव सतत श्री स्वामी समर्थ याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि त्यानंतर मी डॉक्टरांनी मला फोन केला की म्हणजे तुम्ही गुरुवारी आला नाही, मला कसं वाटलं काही प्रॉब्लेम असेल. आणि डॉक्टरांना देखील आपल्या पेशंटची काळजी असते आणि डॉक्टर पर्सनली 3,000 रुपयाच्या ऐवजी जर 250 रुपये घेत असतील तर हा स्वामींचा चमत्कार होता. कारण डॉक्टर मेलेल्या मुर्द्याकडून सुद्धा पैसे उकळत असतात, अशी कधी कधी परिस्थिती असते. आणि अशामध्येच डॉक्टरांनी एवढं समजून घेतलं, ही स्वामींचीच कृपा म्हणायची. आणि त्यावेळेस डॉक्टरांनी फोन केला की आयुष कसा आहे, काय तुम्ही आला नाही, काय नाही. त्यावेळेस मी त्यांना डॉक्टरांना सांगितलं की मला आयुषचा त्रास सहन होत नाही, त्यामुळे मी त्याची पूर्ण ट्रीटमेंट बंद केलेली आहे आणि आता सर्व काही देवावरती सोडून दिलेलं आहे. आणि त्यानंतर डॉक्टरांनी देखील काहीच बोलले नाही. डॉक्टरांनी फोन ठेवला आणि त्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा डॉक्टरांनी फोन केला. डॉक्टरांनी फोन केल्यानंतर विचारलं की आयुषची तब्येत कशी आहे. तर डॉक्टर म्हणाले की तुम्ही एकदा पनवेलला या आणि आयुषला दाखवून जावा. त्यावेळेस मी डॉक्टरांकडे त्याला घेऊन गेले तर त्यावेळेस तो एवढा शांत बसणारा मुलगा इकडे तिकडे खेळत होता, बागडत होता. आणि त्यावेळेस डॉक्टरांनी आतमध्ये बोलवलं. डॉक्टरांनी पाहिलं तर तो पूर्ण नॉर्मल झाला होता. त्याला कोणत्याही प्रकारे काही नव्हतं. त्याचं शरीर एकदम नॉर्मल मुलासारखं झालं होतं. डॉक्टरांना विश्वास नव्हता ना, त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की आयुष उभा राहा, आयुष खाली बस, आयुष पळून दाखव, आयुष असं कर, आयुष तसं कर. डॉक्टरांच्या मनामध्ये जेवढे क्वेश्चन होते त्या पद्धतीने डॉक्टरांनी सर्व आयुषला करायला लावलं. आणि त्यानंतर डॉक्टर सुद्धा म्हणाले की मॅडम हे कसं काय शक्य झालं, तुम्ही तर मला म्हणाला की पूर्ण ट्रीटमेंट त्याची थांबवली आणि त्यानंतर हे शक्य कसं झालं. त्यावेळेस मी डॉक्टरांना सांगितलं की मी स्वामींची सेवा म्हणजे स्वामींवर माझा पूर्ण विश्वास, मी स्वामींना सर्व काही सांगितलं की तुम्ही त्याला एकतर मारा तरी नाहीतर एकतर तुम्ही जगवा तरी. आणि त्यावेळेस स्वामींना सांगून मी सर्व औषध उपचार बंद केलं आणि त्यानंतर आपोआपच हा चमत्कार झाला. स्वामींच्या सेवेमध्ये खरोखरच खूप ताकद आहे. आणि त्यानंतर डॉक्टरांनी देखील खरोखरच म्हटले की खरोखरच श्री स्वामी समर्थांची लीला अगाध आहे. आणि त्यावेळेस डॉक्टरांना देखील वाटलं की ईश्वराशिवाय दुसरा कोणी असे चमत्कार करू शकत नाही. डॉक्टरांना देखील विश्वास झाला. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आयुष एकदम नॉर्मल झाला आणि आयुषच्या आयुष्यामध्ये आता कधीच कोणत्याच प्रकारचा काहीच आजार नाही. डॉक्टरांनी पूर्ण चेकअप केलं तर डॉक्टर म्हणाले की याच्या शरीरामध्ये काहीच नाही. या जो त्याचं कॅल्शियम पूर्ण शरीराला जेवढं लागत आहे तेवढंच कॅल्शियम त्याच्या शरीरामध्ये बनत आहे. म्हणजे आता नॉर्मल मुलासारखा तो झालेला आहे. अशा पद्धतीने डॉक्टरांनी सांगितलं आणि नंतर आम्ही घरी आलो. हा माझा पहिला अनुभव होता. आणि या अनुभवातून माझा मुलगा खरोखरच भारतामध्ये असा आजार दुर्मिळ आहे, त्यामुळे स्वामींनी या आजारातून बाहेर काढला आणि माझ्यावर स्वामींची पहिली कृपा झाली. असे यानंतर स्वामींचे खूप अनुभव येत गेले, लहान मोठे. त्यानंतर स्वामींचे असे अनुभव यायला लागले की असं वाटलं की स्वामींचा हात आता माझ्या डोक्यावर आहे. स्वामी जसं म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि नेमकं याच पद्धतीने स्वामी सतत माझ्या पाठीशी राहिले आणि स्वामींनी कधीच माझी साथ सोडली नाही. आणि त्यानंतर असेच काही, हा माझा पहिला अनुभव. आणि त्यानंतरचा दुसरा अनुभव जो मी तुम्हाला सांगणार आहे तो देखील असाच अनुभव आहे की ज्या वेळेस मला जॉबची गरज होती आणि जॉब गरज असल्यामुळे मला 12वीचा रिझल्ट हवा होता. आता रिझल्ट तर कसा, कारण त्यावेळेस माझं FY मध्ये ऍडमिशन झालं आणि गोंधळ झाल्यामुळे सर्व काही तिथेच थांबलं. आणि जो रिझल्ट होता तो रिझल्ट मला 12वीचा लागणार होता जॉबसाठी. आता रिझल्ट मी ज्यावेळेस तिथे आणायला गेले युनिव्हर्सिटीमध्ये तर त्यावेळेस
तेथील जे होते की आता 10 वर्ष झाली लग्नाला आणि 10-12 वर्ष झाली आणि त्यानंतर आता तेव्हाचा रिझल्ट कसा सापडणार? आता मला तर लागणार होता जॉबसाठी. त्यावेळेस मी खूप विनंती केली. मी सकाळपासून दुपारपर्यंत, दुपार 3-4 वाजले असतील तोपर्यंत मी तेथे त्यांच्या पाठीमागे की माझा रिझल्ट द्या, मला खूप गरज आहे, मला जॉबसाठी रिझल्ट हवा आहे, असं मी त्यांना बोलत होते. परंतु कोणी नाही. आम्ही इतक्या वर्षाचं कधी काढू, आम्हाला तेवढंच काम आहे का? तुम्ही पुन्हा या आमच्या पाठीमागे, आमचाच गोंधळ चाललेला आहे, इथे हे झालेलं आहे, तिथे ते झालेलं आहे. असा माझा गोंधळ म्हणजे कोणीच काहीच बोलेना, काही कोणी अंगाला लागून घेईना. अशा पद्धतीने खूप खूप प्रत्येकाच्या पाठीमागे लागले, परंतु कोणीच काहीच बोलेना. आणि त्यानंतर मला सांगितलं, की तुम्ही दुसऱ्या दिवशी या आणि दुसऱ्या दिवशी या म्हटल्यानंतर आता मी देखील काही करू शकत नाही. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, की मला गरज आहे. मला जॉबसाठी मला जरा समजून घ्या. माझी परिस्थिती खूप बिकट आहे. त्यावेळेस त्यांनी मला दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी यायला सांगितल्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी युनिव्हर्सिटीमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील अशीच त्यांचीच पळापळी चाललेली. माझ्याकडे कोण लक्षच देईना आणि त्यानंतर मी कागद वगैरे सर्व सबमिट केले, की मला दाखला म्हणजे मला रिझल्ट हवा आहे 12वीचा आणि दाखला देखील हवा आहे. परंतु त्यावेळेस ते म्हणाले, की "आता दोन्हीही मिळू शकत नाही. आता तू दुपारच्या 3 वाजल्या, परंतु यांचं काहीच नाही. मला नुसतं असंच चाललंय इकडून-तिकडं, तिकडून-इकडं." आणि त्यावेळेस मग असं झालं, की मी तिथून युनिव्हर्सिटीच्या बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर एक व्यक्ती जो खुर्चीवरती बसलेला होता आणि तो व्यक्ती असं मला वाटलं, की तो माझ्याकडे वाईट नजरेने बघतो आहे आणि तो व्यक्ती मला म्हणाला, की "काय झालं आहे मॅडम? तुम्ही काय इकडे-तिकडे पळापळ चाललेली आहे?" तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, की मला माझा रिझल्ट हवा आहे 12वीचा. मला जॉबसाठी हवा आहे. मला जॉबची खूप गरज आहे आणि माझी परिस्थिती खूपच बिकट आहे. मला जॉब हा पाहिजे आहे आणि मी एक जॉब पाहिलेला आहे. त्यासाठी 12वी पास असायला हवा आहे आणि त्यासाठीच मला रिझल्ट अर्जंट हवा आहे. तर त्यावेळेस त्या माणसाचं माझ्याकडे बघणं, बोलणं मला खूपच विचित्र वाटलं. त्यावेळेस तो मला माणूस म्हणाला, की "चला तुम्ही माझ्या गाडीवरती बसा, मी तुम्हाला तुमचा रिझल्ट देतो." आणि त्यावेळेस मनामध्ये एकदम असं खर्र झालं, परंतु करणार काय? रिझल्ट हवा होता. आणि त्यावेळेस श्री स्वामी समर्थांचं नाव घेतलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीवरती बसले. आणि गाडीवरती बसले त्यावेळेस त्यांनी मला खालच्या ऑफिसमध्ये आणलं आणि ऑफिसमध्ये आणल्यानंतर मला घेऊन आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी 1 ते 15 ते 20 मिनिटामध्ये माझा रिझल्ट त्यांनी माझ्या हातामध्ये दिला. आणि हातामध्ये दिल्यानंतर मग त्यांनी मला रिझल्ट दिल्यानंतर मी त्यांचे मनापासून आभार मानले. आभार मानल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, की मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे, परंतु आता नाही. मी संध्याकाळी तुम्हाला फोन करेन. मला तुमचा नंबर द्या." आता नंबर द्यायचं म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये लगेच प्रश्न निर्माण होतो, की आपला नंबर यांना कशाला हवा आहे आणि आता रिझल्ट तर मिळालेला आहे आणि यांना माझ्याशी काय बोलायचं आहे? आणि त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, की माझ्या मोबाईलमधला बॅलन्स संपलेला आहे. तरी ते म्हणाले, की "नाही असू दे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला तुझा नंबर हवा आहे." त्यावेळेस मग नाही देऊन तर काय करणार? कारण त्यांनी मला रिझल्ट दिला होता माझा. मग म्हटलं, "चला देऊया." पुन्हा स्वामींचं नाव घेतलं. श्री स्वामी समर्थ म्हटलं आणि त्या व्यक्तीला माझा नंबर दिला आणि नंबर दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, की "माझाही नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या." आणि ज्यावेळेस त्यांनी मला नंबर सेव्ह करायला सांगितला, त्यावेळेस मग मी नंबर सेव्ह केल्यागत केलं आणि शांत झाले. तर त्यावेळेस त्यांनी पाहिलं, की मी नंबर नुसता सेव्ह केल्यागत केलं, परंतु सेव्ह केला नाही. तर त्यावेळेस मला ते दरडावून म्हणाले, "माझा नंबर सेव्ह करा म्हणतोय ना मी." आणि त्यावेळेस मग मी घाबरले आणि त्यांचा देखील नंबर सेव्ह केला. आता नंबर सेव्ह कसा करायचा? तर मग त्यावेळेस मी त्यांचा नंबर युनिव्हर्सिटी म्हणून त्यांचा नंबर सेव्ह केला. आता आपण आई-वडिलांच्या घरी राहतो आहे, त्यामुळे आपण असा कोणाचाही नंबर सेव्ह करू शकत नाही. त्यामुळे मी त्यांचा नंबर हा कलिना युनिव्हर्सिटी म्हणून सेव्ह केला आणि त्यानंतर मला रिझल्ट मिळाला. माझं जॉबचं देखील काम झालं. परंतु त्या व्यक्तीने मला कोणत्याही प्रकारचा फोन वगैरे काहीही केलं नाही. मग 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, परंतु त्या व्यक्तीने मला कोणत्याही प्रकारचा फोन वगैरे काहीही केलं नाही. मग त्यावेळेस माझ्या मनामध्ये प्रश्न आला, की या व्यक्तीने फोन करण्यासाठी माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून नंबर सेव्ह करायला लावला आणि या व्यक्तीने फोन केला नाही. मग मी असंच बसले असताना WhatsApp चेक केलं आणि WhatsApp ज्यावेळेस चेक केलं त्यावेळेस त्यांचा डी-पी पाहिला. त्यावेळेस मी एकदम बसलेली धसकन उभी राहिली. कारण त्यांच्या डी-पीवर श्री स्वामी समर्थ होतं.
म्हणजे डीपीवर स्वामींचा फोटो होता. त्यावेळेस मी एकदम दचकले, की मी म्हटले, बाप रे, हे तर स्वामी सेवक आहेत आणि कदाचित हे स्वामींच्या रूपामध्ये येऊन मला यांनी मदत केली. आणि माझ्या मनामध्ये जर यांनी जर मला दरडावून जर त्यांचा नंबर सेव्ह करायला लावला नसता, तर माझ्या मनामध्ये हा व्यक्ती हा वाईट नजरेचा किंवा कॅरेक्टरलेस आहे असं म्हणजे माझ्या मनामध्ये राहिलं असतं, की हा व्यक्ती खूपच वाईट नजरेचा किंवा हौसेचा शिकारी आहे असं माझ्या मनामध्ये राहिलं असतं. परंतु ज्यावेळेस मी त्यांचा डीपी पाहिला त्यावेळेस माझं मन एकदम स्वच्छ झालं, की हा व्यक्ती स्वामींचा सेवेकरी आहे आणि स्वामींच्याच रूपामध्ये येऊन या व्यक्तीने मला रिझल्ट माझा मिळवला. कारण मला गरज होती नोकरीची, माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं होतं आणि स्वामींच्याच रूपामध्ये येऊन या व्यक्तीने माझी अडचण दूर केली आणि मी या व्यक्तीबद्दल असा विचार करत होते आणि त्यावेळेस कदाचित त्या व्यक्तीने मला दरडावून त्यांचा नंबर सेव्ह करायला लावला. कारण मला असं वाटलं, की कदाचित यासाठीच त्यावेळेस माझ्या मनामध्ये मी जसं माझे फ्लॅशबॅकमध्ये गेले, की माझ्या काय-काय घडलं त्यावेळेस, माझ्या मनामध्ये काय-काय आलं होतं आणि कदाचित हेच दूर करण्यासाठी त्या व्यक्तीने मला नंबर सेव्ह करायला लावला असेल. आणि त्यानंतर त्या व्यक्तीने अजूनही मला कधीही फोन वगैरे काही केलेला नाही. हा माझा दुसरा अनुभव. आणि त्याच व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा मला जॉब मिळाला आणि माझं आयुष्य सुखाचं होऊ लागलं. आणि हा माझा दुसरा अनुभव आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये जो तिसरा अनुभव आला तो म्हणजे माझी मुलगी हळू-हळू मोठी होऊ लागली होती. 13 वर्षाची मुलगी आर्या आणि तिच्या आयुष्यामध्ये म्हणजे ती जशी-जशी मोठी होऊ लागली, तशी-तशी ती चिडचिडपणा करू लागली आणि तिचा चिडचिडपणा हळू-हळू वाढत गेला. म्हणजे ती आली की सतत मला बडबड करायची, काही ना काही म्हणायची. मी एकतर कंटाळून यायचे. संध्याकाळी 6 वाजता आली की सतत काही ना काही गोंधळ घालायचे आणि त्यामुळे मग असं व्हायला लागलं, की तिच्याविषयी माझ्या मनामध्ये एक म्हणजे चीड निर्माण झाली आणि असंच रोज-रोज घडायला लागलं. ती सारखी माझ्या भोवती चिडचिड करायची, काही ना काही बोलायची. मग एक दिवशी रागारागाने मी तिला म्हणाले, की "तू ना इथे राहू नकोस. तू मला खूप त्रास देत आहे. एकतर बाहेरचं काम करायचं, घरी आली की तुझी किटकिट, एकतर काही म्हणजे तू सतत मला काही ना काही बोलत असते. तर तू माझ्याजवळ राहू नकोस. तू पटकन माझ्यापासून इथून निघून जा. तुझ्या वडिलांकडे जा आणि तू माझ्यापाशी राहू नकोस." असं मी तिला म्हणाले आणि कमीत कमी कामावरून मी 6 वाजता म्हणजे 6:15 ते 6:30च्या दरम्यान मी तिला अशी म्हणाले आणि त्यानंतर मी माझ्या घरकामाला सुरुवात केली. माझ्या घरातील कामं, देवपूजा वगैरे मी करायला लागले आणि त्यानंतर मी आयुषला म्हटलं म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर, की "जा दीदीला बोलवून आण." म्हणजे तिथंच आईची देखील शेजारीच रूम होती. वहिनी देखील होत्या, भाऊ देखील होते आणि त्यानंतर मी आयुषला म्हटलं, की "मला कसं वाटलं, की तिथेच असेल म्हणजे आईजवळ, आजीजवळ असेल, नाहीतर मामाच्या तिथे मामींजवळ असेल, अशी इथेच असेल." म्हणून मी त्या आयुषला सांगितलं, की "जा तू तिला बोलवून आण जा." बोलवून आण जा म्हटल्यानंतर आयुष देखील गेला आणि त्याने पाहिलं, की आजी म्हणाली, की "नाही, आर्या इकडे आलीच नाही." वहिनी देखील म्हणाल्या, "नाही इकडे आली." त्यानंतर आयुष आला आणि मला म्हणाला, की "अगं आई, दीदी तर तिकडे नाहीच." मग त्यावेळेस मला टेन्शन आलं, की आता ही गेली कुठे असेल? संध्याकाळचा टाईम आहे, अंधार पडलेला आहे आणि आता ही गेली कुठे असेल? त्यावेळेस मग मी आले माझ्या रूमवरून आईकडे आले. आईला विचारलं. आई खूप गोंधळून गेली. आईच्या पोटामध्ये असं कळा मारायला लागला. तर वय झालं होतं. तिला देखील ती घाबरल्यामुळे कधी-कधी काही लोकांच्या पोटामध्ये असा गोळा फिरतो घाबरल्यानंतर आणि नेमकं तिच्या पोटामध्ये देखील गोळा फिरायला लागला आणि ती पूर्ण घाबरून गेली. आणि त्यानंतर घाबरून गेल्यानंतर तिला खूप त्रास होऊ लागला. त्यावेळेस मग मी माझ्या भाच्याला म्हणाले, की "चल तू गाडी काढ, आपण दोघंजण जाऊया." तेवढ्यात आई देखील दादा देखील आला. दादाला देखील आईनं सांगितलं, मी लहान आणि माझा दादा म्हणजे भाऊ मोठा. दादाला देखील आईनं सांगितलं, की "अरे, आर्या सापडत नाहीये. आर्या कुठेतरी गेली आहे आणि तिला बघ ती कुठे गेली आहे." आणि त्यावेळेस दादाने देखील तो कामावरून आला होता. त्याने तशीच बॅग ठेवली आणि गाडी वळवली आणि लगेच तो आर्याला शोधायला निघून गेला. आईची बडबड माझ्या भोवती चालू झाली, की तुला समजत नाही का? मुलीला असं बोलतात का? घरी निघून जा म्हणजे कुठं जायचं तिनं? इथून निघून जा. तिनं काय करायचं होतं? ती लहान आहे, तिला समजत नाही. तुला देखील समजत नाही का? परंतु तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मी आर्याला शोधायला निघून गेले. आता अंधार झाला होता, अंधार पडला होता. आता शोधायचं तर कुठं शोधायचं? आर्याला आता त्यानंतर पुढे-पुढे गेल्यानंतर एक पुढून रिक्षा आली आणि माझं नाव
प्रियंका आहे रेकॉर्डला आहे, परंतु घरी मला राधाच म्हणतात. आणि नेमकं त्याच वेळेस रिक्षा समोरून आली आणि रिक्षावर लिहिलेलं होतं की राधा स्वामी सहाय येते. आणि नेमकं हेच नाव स्वामींच्या केंद्राचं देखील आहे. आणि त्यावेळेस मग मी म्हटलं की माझ्या भाच्याला सांगितलं की अरे गाडी गाडी केंद्राकडे वळव, कारण मला स्वामींचा एक इशारा मिळालेला आहे की आपली आर्या तिथेच असेल. आणि त्यानंतर आम्ही स्वामींच्या केंद्राकडे गेलो. त्यावेळेस माझ्या मैत्रिणीचा फोन, म्हणजे माझ्या मैत्रिणीचा फोन आला की अगं तू कुठे आहेस, आर्याला मी घरी घेऊन आलेली आहे. तर त्यावेळेस मग मी परत पुन्हा स्वामींच्या केंद्रातून स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि मी परत घरी आले. त्यावेळेस माझी मैत्रीण मला म्हणाली की अगं आर्या स्वामींच्या केंद्रामध्ये तेथे झाडाखाली, उंबराच्या झाडाखाली तेथे आर्या रडत बसली होती. आणि त्यावेळेस मग ती रडती आहे पाहून मी तिला घरी घेऊन आले. मला वाटलं की काहीतरी तिला खूप दुःख झालेलं आहे आणि त्यामुळे मी तिला घरी घेऊन आली. आणि त्यावेळेस मग तू काय झालं होतं, काय तिला बोलली होतीस? त्यानंतर मी देखील तिला सांगितलं. ती देखील मला ओरडायला लागली, असं बोलतात का, लहान मुलगी आहे, तिला काय समजतं. परंतु त्यावेळेसचा जो अनुभव होता की स्वामींच्या केंद्रामध्ये ती गेली आणि मला देखील तो इशारा मिळाला की ती स्वामींच्या केंद्रामध्ये गेलेली आहे. आणि त्यावेळेस तिथूनच तिला घरी सुखरूप आणलं. त्यावेळेसच खूप टेन्शन आलं होतं. त्यावेळेस श्री स्वामी समर्थांचं नाव देखील चालू होतं. आणि स्वामींच्या नामस्मरणामुळे स्वामींनी या अवस्थेतून बाहेर काढलं. आणि तिथे देखील हा देखील माझा अनुभव खूपच मन हेलावणारा. मला खरोखरच त्यावेळेस खूप टेन्शन आलं होतं की काय करावं, आपली मुलगी म्हणजे कितीही झालं तरी 13 वर्षाची मुलगी आहे, अंधार पडलेला आहे. आणि खूप घाबरलेली होती. मनामध्ये खूप विचार, चांगले वाईट विचार येत होते. स्वामींचं नामस्मरण चालू होतं आणि यातून बाहेर काढलं ते फक्त स्वामींनी. आणि स्वामी भक्त स्वामींच्या केंद्रामध्ये ती गेली. ती देखील माझी मैत्रीण देखील स्वामींची भक्त आहे आणि तिने तिला घरी आणलं. म्हणजे स्वामींच्या मार्फत स्वामींनी माझ्या भोवती एक चक्र निर्माण केलं होतं. सर्व चांगल्या लोकांचं चक्र निर्माण केलं होतं. आई वडिलांना देखील माझी माया आली की हिने खूप त्रास सहन केलेला आहे. लग्नाच्या 10 वर्ष 12 वर्षापर्यंत हिने खूप त्रास सहन केला. आता आपण तिला साथ द्यावी, कारण ती खूप संकटात आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस माझं सर्व काही चांगलं व्हावं, माझ्या घरामध्ये सुख समाधान सर्व काही नीटनेटकं व्हावं, म्हणजे त्यासाठी देखील माझा हा पुढचा अनुभव आहे. आणि यासाठी मी 11 गुरुवारचे व्रत केले होते. स्वामींची पूजा वगैरे मांडायची. आणि त्यावेळेस काय झालं, जो पहिला गुरुवार होता त्या पहिल्या गुरुवारीच असं झालं की स्वामींच्या मी पूजा वगैरे मांडली आणि पूजा वगैरे सर्व करून झाल्यानंतर मी घरातल्या कामाला सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर घरामध्ये पूर्ण प्रकाश पडला होता. आणि एवढा प्रकाश कुठून आला आहे, कारण आमच्या घरामध्ये सूर्याचा प्रकाश तर येत नाही आणि सकाळच्या 7:30 ते 8 वाजले असतील आणि अशामध्ये एवढा प्रकाश कुठून येईल. तर मी पाहिलं तर स्वामींचा फोटो पूर्ण चमकत होता. आणि पूर्ण स्वामींच्या फोटोमध्ये एवढा प्रकाश होता की त्या प्रकाशाने घर अगदी लख्ख झालं होतं. हा प्रकाश. आणि ज्यावेळेस मी म्हणजे आमच्या घरामध्ये कधीच ऊन येत नाही. ज्यावेळेस 3 ते 4 वाजतील दुपारच्या नंतरच्या, त्यावेळेस घरामध्ये थोडंसं ऊन येतं, परंतु सकाळचं कोणत्याच प्रकारचं घरामध्ये ऊन येत नाही. आणि अशामध्ये हा प्रकाश आला. म्हणजे हे स्वामींनी मला दिलेली प्रचिती, स्वामींचा माझ्यावर असलेला विश्वास, स्वामींनी माझ्यावर असलेले प्रसन्न, हे मला यातून दाखवून दिलं की स्वामी माझ्यावर प्रसन्न आहेत. म्हणून स्वामींची एकदम चमकत होते स्वामी पहिल्याच गुरुवारी. आणि त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा सर्व गुरुवार झाले, परंतु स्वामींचे कोणत्याही प्रकारे फोटो वगैरे काही चमकलेला नाही, काही नाही. नॉर्मल फोटो, मी तुम्हाला ते देखील फोटो तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीने स्वामींचा फोटो चमकत होता. आणि हा हा माझा अनुभव. आणि त्यानंतरचा अजून एक अनुभव जो आहे तो आता मी तुम्हाला सांगणार आहे. तो अनुभव म्हणजे मी गावी गेले होते. गावावरून आल्यानंतर मी आजारी पडले आणि एवढे आजारी पडले की मला श्वास देखील घेता येईना, एवढी मी आजारी पडले. त्यावेळेस मी डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी माझं पूर्ण शरीरात चेकअप केलं. चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला थायरॉइड आहे, बीपी आहे, शुगर आहे, म्हणजे असे अनेक आजार सांगितले. आणि त्यावेळेस आता मला भीती वाटू लागली की एवढा त्रास आता मला अचानकच कसं काय होऊ लागला. डॉक्टरांनी एवढे रिपोर्ट सांगितले. त्यावेळेस डॉक्टर म्हणाले की आता मी तुम्हाला ट्रीटमेंट गोळ्या देतो 15 दिवसाच्या, त्यानंतर तुम्ही पुन्हा या आणि पुन्हा आल्यानंतर आपण पुन्हा एकदा तुमच्या शरीराचा चेकअप करूया, म्हणजे यामध्ये काहीतरी बदल झालाय का ते पाहूया.
आता स्वामींना मी म्हणाले, की "हे पहा स्वामी, मी म्हणजे माझी ट्रीटमेंट तर चालूच होती, स्वामींची सेवा चालू होती आणि सेवेमध्ये मी काही नाही देवाची स्वामींची पूजा आणि ज्यावेळेस मी म्हणेन, की मी ही करेन, ते करेन, स्वामींना 11 गुरुवार करेन किंवा काय करेन, त्यावेळेस मी स्वामींचे म्हणजे ते गुरुवार करायचे, पूजा मांडायचे. परंतु दररोज फक्त मी स्वामींचं नामस्मरण करायचे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि त्यावेळेस देखील स्वामींना मी सांगितलं, की "स्वामी तुम्हाला तर माहीत आहे, की माझी परिस्थिती काय आहे. कमावणारी मी घरामध्ये एकटी आहे. मला मुलांचं टेन्शन आहे. मला घरामध्ये माझी मुलांना देखील शिकवायचं आहे. माझं घर चालवायचं आहे. तुम्हाला माहीत आहे माझी परिस्थिती काय आहे. माझे मिस्टर काय लेव्हलचे आहेत. हे सर्व काही तुम्हाला माहीत आहे आणि त्यामुळे मला तर मिस्टरांकडून कोणत्याच प्रकारची अपेक्षा नाही. परंतु कमीत कमी तुम्ही मला आजार लावू नका. मला हिंमत द्या. मला माझ्या मुलांना खूप शिकवायचं आहे आणि त्यासाठी मला हिंमत द्या. मला आजारी वगैरे काहीही पाडू नका." आणि त्यानंतर डॉक्टरांनी दिलेली ट्रीटमेंट चालू होती. स्वामींचं नामस्मरण चालू होतं आणि त्यानंतर असं झालं, की एके दिवशी जो स्वामींचा फोटो होता, तो फोटो अचानकच तडकला आणि ज्यावेळेस फोटो अचानकच तडकला, त्यावेळेस स्वामींचा जो गळा होता, तो गळा असा पूर्ण सुजलेला होता. जसं माझा गळा थायरॉइडने सुजलेला होता, तसाच स्वामींचा गळा देखील सुजलेला होता आणि फोटोला असा तडा गेलेला होता. आणि त्यावेळेसचा फोटोला तडा गेलेला आहे म्हणून मग मी सुषमा जमाल यांना आणि स्वामी सेवेकर यांना फोटो पाठवला, की अशानं असं स्वामींचा फोटो अचानकच तडकला. त्यावेळेस देखील त्यांनी सांगितलं, की तुम्ही ताई तू खूप सेवा करते, स्वामींवर तुझा खूप विश्वास आहे. कदाचित काहीतरी तुला संकेत दिला असेल." आणि त्यानंतर असं झालं, की डॉक्टरांनी मला जसं चेक करायला बोलवलं होतं, त्यानंतर मी तो स्वामींचा जो फोटो आहे तो विसर्जित केला आणि त्यानंतर स्वामींचा दुसरा फोटो आणला आणि त्यावरती स्वामींची सेवा करू लागले. आणि डॉक्टरांनी बोलावल्याप्रमाणे पूर्ण गोळ्यांचा संपल्यानंतर मी डॉक्टरांकडे चेकअप करण्यासाठी गेले. त्यावेळेस डॉक्टरांनी माझं चेकअप केलं, तर त्या चेकअपमध्ये कोणत्याही प्रकारचा थायरॉइड, बीपी, शुगर काहीही नव्हतं. पूर्ण शरीर माझं नॉर्मल होतं. कोणत्याही प्रकारचा काहीच आजार नव्हता. आणि त्यावेळेस मला स्वामी सेवेकर यांनी सांगितलं, की "कदाचित प्रियंका, तुझा जो आजार आहे तो स्वामींनी स्वतःवर घेतला आणि त्यामुळे स्वामींच्या फोटोला तडा गेला." आणि त्यावेळेस मात्र माझ्या डोळ्यातून पाणी आलं, की खरोखरच एखाद्याची जर नाव घेतलं, एखाद्याची जर सेवा केली, तर असं घडू शकतं. खरोखरच मनामध्ये खूप विचार आले, की किती विश्वास आपल्या भक्तांना आणि खरोखरच स्वामी माझ्या आयुष्यामध्ये आले आणि माझे आयुष्य पालटून गेले. माझ्या आयुष्यामध्ये खूप त्रास सहन केला मी. परंतु ज्यावेळेस स्वामींपर्यंत माझी सेवा पोहोचली आणि स्वामींनी माझी सेवा घेतली, माझा हात स्वामींनी धरला, तेव्हापासून स्वामींनी कधीच मला त्रास होऊ दिला नाही. माझ्या प्रत्येक संकटातून, प्रत्येक दुःखातून मला बाहेर काढलं. अलगद म्हटलं तरी देखील चालेल. आणि यानंतर बारीक मोठे छोटे-छोटे अनुभव येत गेले आणि एवढे माझे हे अनुभव मनाला भिडणारे, माझ्या आयुष्यामध्ये आता स्वामींचं स्थान खूप मोठं आहे आणि स्वामींनी मला प्रत्येक अडचणीतून, दुःखातून अशा पद्धतीने बाहेर काढलं, की माझं आयुष्य आता आनंदाने भरून गेलं आहे. मला आता कोणाचीच गरज नाही, कशाचीच गरज नाही. माझी 2 मुलं आणि मी, माझे आई-वडील मला सपोर्ट करतात. स्वामींच्या कृपेने माझ्या अवती-भोवती जेवढी मला भेटणारी लोकं आहेत, ती सर्व चांगली भेटत गेली. माझ्यावर प्रेम करणारी माझे आई-वडील, माझी आई, माझी वहिनी, माझा भाऊ, माझ्या भोवती म्हणजे जिथे मी राहते त्या ताई देखील, माझी मैत्रीण सर्व माझ्यासाठी एवढे करतात, की मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. माझी एखादी मैत्रीण जरी एखाद्या यागाला किंवा कोणत्याही स्वामींच्या केंद्रामध्ये गेली, आता मला काम असतं, त्यामुळे जरी मला नाही दर्शन घडलं, तरी त्या तिथे गेल्यानंतर त्या मला व्हिडिओ कॉल करत असतात आणि मला म्हणत असतात, की "प्रियंका घे दर्शन." म्हणजे मी घरी असले तरी देखील मला स्वामींचं दर्शन घेता येतं आणि त्याचबरोबर कोणताही म्हणजे काहीही कार्यक्रम असेल, काहीही असेल, तर मला व्हिडिओ कॉल मार्फत मला दर्शन हे घडतच असतं. म्हणजे स्वामींचा आणि मी कोणत्याही प्रकारे सेवा वगैरे काही नाही. फक्त उठता, बसता प्रत्येक श्वासाबरोबर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एखादी व्यक्ती, एखादी असे उद्गारवाचक जर एखादी गोष्ट काढायची असेल, तर "अरे बापरे!" असं म्हणत असतात. परंतु माझ्या मनामध्ये असं होतं, "ओ स्वामी" असं म्हणजे मनामध्ये येतं, की हे काय स्वामी म्हणजे अशा पद्धतीने
कोणत्याही प्रकारची भावना मनामध्ये असली तरी स्वामींचं नाव येतं. प्रत्येक श्वासाबरोबर स्वामी, अशा पद्धती म्हणजे माझा प्रत्येक श्वास हे स्वामी आहे. आणि तेव्हापासूनच माझे आयुष्य हे स्वामीमय झालं. माझ्या आयुष्यामध्ये कधीच काहीच अडचण, काही दुःख, जेव्हा स्वामींनी माझी सेवा स्वीकार केली तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाही. फक्त आनंदी आनंद, माझं मन सुखावलं. आणि माझ्या अवतीभोवती मला भेटणारी लोक ही सर्व चांगलीच भेटत गेली. प्रत्येक वेळी जिथे मी जाईल तिथे मला स्वामींनी साथ दिली. प्रत्येक वेळी माझ्या पावलोपावली स्वामी उभे राहिले. आणि हाच चमत्कार स्वामींच्या सेवेचा आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात करता त्यावेळेस स्वामी ज्यावेळेस आपली सेवा स्वीकार करतात त्यावेळेस मात्र आयुष्यामध्ये कधीच कोणतीच अडचण राहत नाही. आयुष्यामध्ये कधी कोणत्या अडचणीला जागाच उरत नाही. आयुष्य अगदी आनंदी आनंद होऊन जातं. आणि मैत्रिणींनो, अशा पद्धतीचे अनुभव, मनाला काळजाला भिडणारे अनुभव ज्यावेळेस ऐकत असतो त्यावेळेस मात्र कधी कधी असा विचार येतो की श्री स्वामी समर्थ आहे त्यांच्यासाठी काहीच अशक्य नाही. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार करत असतात. ज्या वेळेस भक्ती स्वामींपर्यंत पोहोचते, निस्वार्थ भावनेने केलेली भक्ती स्वामींपर्यंत पोहोचत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस तुम्ही स्वामींची भक्ती करत असता त्यावेळेस स्वामींना काही गोष्टी मागायची सुद्धा गरज नसते. स्वामी न मागता सर्व काही देत असतात. कधी कधी स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी काय आहेत, स्वामी काय करू शकतात हे त्यावेळेसच समजत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामींच्या सेवेचा खूप मोठा चमत्कार आणि आयुष्य बदलून गेलं ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने. आयुष्यामध्ये जे काही हवं होतं ते सर्व काही स्वामींनी दिलं. माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही स्वामी कृपेने आनंदी आनंद झाला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कधीही कोणतीही सेवा केलेली वाया जात नाही. जर तुम्ही मनापासून एखादी सेवा करत असाल तर त्याचे फळ कधी ना कधी हे नक्कीच मिळेल. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामींची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही. त्यासाठी आयुष्यामध्ये ईश्वराची भक्ती करणं हे मात्र खूप गरजेचे आहे. स्वामींची साथ असणे हे देखील खूप महत्वाचे आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, सुरुवातीला येतील काही अडचणी, येतील काही दुःख, परंतु ज्यावेळेस तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचेल, स्वामी सेवेला स्वीकार करतील, त्यावेळेस मात्र आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणीला, दुःखाला, कोणत्याही प्रकारच्या संकटाला जागा राहणार नाही. आणि त्यावेळेस मात्र तुमचे आयुष्य स्वामीमय होऊन जाईल. आणि त्यासाठी कधीही कोणतीही गोष्ट सहजासहजी भेटत नसते. चांगल्या गोष्टीला वेळ लागत असतो. प्रयत्न करणे हे आपले काम आहे आणि त्यानंतर यश भेटणं हे देखील ईश्वराच्या हातामध्ये आहे. वेळ आली की सर्व काही गोष्टी योग्य होत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, वेळ आल्यानंतर प्रत्येकाला आपल्या कर्माचे भोग हे भोगावेच लागत असतात. याच पद्धतीने तुमच्या सेवा करून ज्यावेळेस स्वामींपर्यंत सेवा पोहोचेल त्यावेळेस मात्र त्या सेवेचं फळ हे नक्कीच मिळणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तर तुम्हाला या प्रियंका कांबळे ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर देखील स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर तो नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादं भक्त जर स्वामीमय झालं किंवा स्वामी भक्त जर झालं तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तर तुम्ही सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा अनुभव सांगण्याची माझ्यामध्ये पात्रता असेल तर तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.